बघा एवढं वर्ष जेव्हा त्यांची सत्ता होती, मग असं आम्ही बोलू का का त्यांनी हरामाच्या पैशाने निवडणूक जिंकले? असं काय नाही. हे बघा, जनतेला परिवर्तन पाहिजे, लोकशाहीचा हे आहे. आणि 5-5 वर्षांनी प्रत्येक इलेक्शन्स होत असतात. प्रत्येकाने आपापले कामं जनतेला पटवून द्या आणि त्या कामाच्या बळावर निवडून या. पैसा वगैरे हे काय नाही. जनता आता सज्ञान झालेली आहे आणि पैसा कुठे चालणार नाहीये. एकनाथ शिंदे साहेबांनी जे आज कामं केलेत महाराष्ट्र राज्यात, सगळ्यांना माहिती आहे. आज लाडकी बहीण योजना, आज बरेचशे योजना जे त्यांनी लोकउपयोगी योजना आज केलेल्या आहेत. प्रभागातील जनतेसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी जे बेंचेस लावण्याचं काम असो, फुटपाथचे जे काय पॉट होल्सची कामं, छोटे छोटे जनतेचे जे प्रॉब्लेम्स होते ते आज आम्ही सोडवण्याचं काम केलेलं आहे. तर नक्कीच येथील स्थानिक जनता आमच्या कामगिरीला मतदान देणार. पैसा वगैरे हे चालणार नाही मॅडम. बघा, बाळकिल्ला हा कोणाचा नसतो. जो काम करतो त्याला जनता नक्कीच मताने त्याला जिंकून आणते. आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब इकडे येत आहेत. सो आमची ताकद वाढवण्यासाठी आज कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आज ते इकडे येत आहेत. सो आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतोय की साहेब नेहमीच कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे असतात. आणि आज आमचे छोटे छोटे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात सुद्धा आनंदाचं खूप वातावरण आहे की साहेब बारकाईने प्रत्येक प्रभागात लक्ष देत आहेत आणि बारकाईने कार्यकर्त्यांना सगळ्यांना सांभाळून घेत आहेत आणि त्यांना ताकद देण्याचा काम करत आहेत. त्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 13 ब क ड त्याच्यामध्ये श्वेताताई म्हात्रे, सानिया खान, शबाना खान आणि वैभव पाटील हे तगडे उमेदवार आमचे आहेत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या शिंदे साहेबांचा जे काय महाराष्ट्रामध्ये ते ज्यांचं कार्य चालू आहे, जे लाडकी बहीण योजना जे चालू आहे त्या अनुषंगाने सर्व महिला, सर्व पुरुष, जे लाडके भाऊ, सर्वांचा पूर्णपणे पाठिंबा आमच्या शिवसेना या पक्षाला आहे. आणि 100% आमचे तिन्ही पॅनल 100% निवडून येणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि आम्ही निवडून येणार.